32 शिराळ्यात 100 वर्षांपेक्षा जुनी असलेली जिवंत नागांच्या पूजेची प्रथा 23 वर्ष बंद होती. पण आता काही अटी शर्तींसह यावर्षी नागपूजा करण्याची परवानगी गावकऱ्यांना मिळाली आहे. उपलब्ध दस्तऐवजानुसार राष्ट्रकुळात महाराष्ट्रावर राज्य केलेल्या शिलाहार राजवंशापासूनच शिराळा गावाला नाव मिळाले आणि तेव्हापासूनच जिवंत नागांच्या पूजेची प्रथा अस्तित्वात असल्याचं म्हटलं जातं. यासोबतच या प्रथेमागे गोरखनाथ महाराजांची कथाही सांगितली जाते. गोरखनाथ महाराज शिराळ्यात आले असताना त्यांनी जिवंत नागांची पूजा करा असं गावकऱ्यांना सांगितलं आणि शिराळ्यात या प्रथेला सुरुवात झाली. ही प्रथा म्हणजे फक्त नागपूजेपर्यंतच नव्हती, तर शिराळ्यात नागपंचमीच्या दिवशी काही घरातून पालखी व मिरवणूकही काढली जायची. पण 2002 मध्ये प्राणीमित्रांकडून या प्रथेविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आणि या प्रथेमुळे प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा 1960 आणि वन्यजीव संरक्षण कायदा 1972 यांचं उल्लंघन होत असल्याचं सांगत कोर्टानं या प्रथेवर बंदी घातली होती. पण 2025 मध्ये शिक्षण आणि जनजागृतीच्या उद्देशानं 21